पुण्यात देखील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला। बदलापूरची घटना ताजी असताना सध्या बदलापूरमध्ये संतप्त आंदोलन सुरू असताना पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यामध्ये एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। खरं तर बदलापूरमध्ये सकाळपासून आंदोलन सुरू आहे। बदलापूरमध्ये शाळेमध्ये 2 लहान चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहे। आणि याच दरम्यान आता पुण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर येते। पुण्यात देखील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाण्या घटना सातत्याने घडताना दिसतात, कारण बदलापूरमधली ही घटना ताजी आहे। आज कळव्यामध्ये सुद्धा गतिमंद मुलीवर विनयभंगाचा प्रयत्न झाला आणि आता पुण्यामधून एक बातमी समोर येते, तिकडे पुण्यात सुद्धा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। पुरोगामी महाराष्ट्रात आता नेमकं चाललंय काय असा सवाल नागरिकांकडून विचारला जातो। बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। विशेष म्हणजे शाळेतच ही सगळी घटना घडली आणि आता पुण्यात देखील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं पाहायला मिळते। अतिशय धक्कादायक आणि महाराष्ट्रासाठी शर्मेनं मान खाली घालणारी ही घटना आहे। आणि या सगळ्या संदर्भात अरुण म्हेत्रे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। अरुण, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। पुण्यामध्ये एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाले, नेमकी घटना कधी घडली आणि काय काय घडलं? या घटनेमध्ये त्या मुलीला, अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे। या मुलीला स्वच्छतागृहामध्ये तिला घेऊन किंवा तिला पकडून नेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धक्कादायक म्हणजे त्याच शाळेतील एका मुलाकडून हा प्रकार झालेला आहे। 20 वर्षाच्या वयाचा तो मुलगा आहे आणि याची दखल अर्थात मुलीच्या आईने कंप्लेंट किंवा तक्रार दाखल केल्यानंतर घेतली गेली आणि मुलाविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मुळात प्रश्न असा आहे की शाळांमधून असे प्रकार घडतात, छोट्या छोट्या मुली असतात आणि जरी मुलगा असला तरी त्याचं वय हे 18 वर्षाच्या वरती आहे ना, अशा मुलांकडून हे प्रकार घडतात किंवा शाळेतल्या कर्मचाऱ्यांकडून प्रकार घडतात। तर याबद्दल आता गांभीर्यानं बघण्याची गरज निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की सकाळी बदलापूरमध्ये जे पडसाद उमटले होते त्याच पद्धतीनं पडसाद किंवा संताप हा सामान्य लोकांकडनं, मुलांच्या पालकांकडनं व्यक्त होतोय। या घटना थांबणार तरी तर त्यासाठी 2 गोष्टी की एकतर या आरोपींवरती, संशयितांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि पीडितेला किंवा जे कोणी पीडितेचे कुटुंब असेल त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी होती। अरुण, खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर शाळा व्यवस्थापनाने आपली काही भूमिका मांडली आहे का? निश्चितपणे आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावरती कारवाई केली जाणार आहे। शाळा व्यवस्थापनाने देखील या संदर्भात भूमिका घेतलेली आहे। फक्त ही घटना घडली कशी आणि मुळात म्हणजे की मुलीच्या पालकांना किंवा आईला हे कळल्यानंतर हे सगळं उघडकीस आलं, समोर आलं। मात्र शाळेमध्ये असं जर घडत असेल तर याच्या आधी अशा घटना घडल्या होतात का? शाळेमध्ये CCTV लावलेले आहेत का? पालक, शिक्षक आणि हे विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद आहे का? बाहेरचे काउन्सिलर येऊन बऱ्याचदा विद्यार्थ्यांशी बोलत असतात, ते घडतंय का? आणि त्यातून काही गोष्टी समोर नसतात। या सगळ्या गोष्टी शाळांमध्ये घडायला पाहिजे। त्याचा मात्र पुढे आता खुलासा होणं गरजेचं आहे। शाळा प्रशासनाने स्वतः संबंधित विद्यार्थ्यावरती, कारण शेवटी हा विद्यार्थी आहे, 19 वर्षाचा मुलगा आहे, तर पोलीस तर कारवाई करतीलच, मात्र या घटनेला जबाबदार असणारे आणखी काही घटक आहेत त्यांच्यावरती कारवाईच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। बदलापूरच्या घटनेनंतर खरं तर शाळेवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे पुण्याच्या घटनेनंतर शाळेवर कारवाई होईल का? मुळात असं आहे की या ठिकाणी एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या छोट्या विद्यार्थिनीवरती घडलेला हा प्रकार आहे आणि तो विद्यार्थी आहे तो देखील शाळेचा विद्यार्थी असण्याचंच कळतं। तर त्यामुळे निश्चितपणे शाळेवरती काय कारवाई केली जाणार हे आता संबंधित यंत्रणा किंवा संबंधित शैक्षणिक विभाग हा त्या ठिकाणी निर्णय घेईल। आता तुर्तास म्हणजे शाळेवरती कारवाई करायची तर नेमकी कुणावरती कारवाई करायची त्याबाबत आधी निश्चिती करणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून आता काय पुढे घडतं हे पाहावं। धन्यवाद अरुण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातल्या भवानीपेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। 15 ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडलाय। पीडित मुलगी 7वीच्या वर्गात आहे, तर आरोपी तरुण हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे। या प्रकरणी एका 19 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली। समर्थ पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक देखील करण्यात आली। पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आणि शाळेतल्या स्वच्छतागृहाजवळ हा सगळा प्रकार घडला।